हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरत नका जाऊ. तर आदूच्या पप्पांना सुट्टी होती त्यामुळं म्हणलं मग फिरायला जावं. हा शनिवारचा व्हिडिओ आहे. आता तुम्हाला मिक्स व्हिडिओ येणार आहेत. शनिवार, रविवार आणि गुरुवार असो. कारण आपला ट्रायपॉड खराब झाला आहे त्यामुळं मग एवढं काही व्हिडिओ शूटिंग करायला जमत नाही. त्यासाठी मी मनातून माफी मागते. असो मग बसने गेलो अगोदर, मग तिथून पुढं मॉलला आम्ही अ, रिक्षाने गेलो आणि अगोदर आलो होतो मॉलला आम्ही इथं, पण आदूचे पप्पा नव्हते आले. त्यामुळं मग म्हणलं चला जाऊ इथंच. आणि आदूचं बघा काय चालू असतं फिरायचं सारखं. तिला झालं फिरायला आणि काही खेळायला वगैरे असलं तर ती सगळ्यांच्या पुढंच राहते. मी कधीच म्हणजे मॉलला नाही आलेले. बरं आता तुम्ही म्हणसाल हिचं काहीतरी नवीनच आहे. पण खरंच सांगते मी मॉलला कधीच जास्त येतच नाही. म्हणजे मी आता पुण्यामध्ये 8-9 वर्ष झालं राहते. पण मी कधीच मॉलला आले नाही. एकदा गेलं होतं रिलायन्स मॉलला. पण तिथं फक्त आमचे पाहुणे होते. मग त्यांना काहीतरी घ्यायचं होतं. त्याच्यामुळं मग अर्धा तासच गेला असेल. ते पण आता बरेच दिवस झालं 8 वर्ष तरी झालं असेल, 7 वर्ष तरी. आणि एवढं काही फिरलो पण नव्हतो. पण यावर्षी काय माहीत माझं नशिबात आहे काय, मी 2 वेळा मॉलला गेले. म्हणजे 1.5-2 महिन्यामध्ये. सासूबाई आलती तेव्हा एकदा आणि आता एकदा. असो तिथून पुढं आम्ही डी-मार्टला गेलो. आता डी-मार्टला गेल्यावर पाऊस चालू झाला. आमची ही बघा रखुमाई बनली होती. हा आहे सोमवारचा व्हिडिओ. रखुमाई बनलेला होता तो. आणि हिचं बघा जुटू पाडायचा होता आणि हिला ना लय आवडतं तरी पण 5 मिनिट पण ठेवत नाही. नुसतं मला परेशान करते तेवढं, की बाबा माझा बांध, बांध म्हणून आणि लगेचच काढून टाकते. मग म्हणलं नको राहू दे आता. म्हणजे साधाच भांग पाडून चल. कारण मंदिरामध्ये पण उशीर होतो. सोमवारी कसं पशुपती वगैरे करणारे असतात ना, मग त्यांची पूजा असते त्यामुळं मग उशीर होतो. म्हणलं चल लवकर, एक तर आत्ताच उशीर झाला आहे. किती गर्दी आहे बघा मंदिरामध्ये. आणि बघा हिचं काय आणले डी-मार्टमधून. हिला तर नुसत्या बाहुल्याच म्हणजे मला तर वाटते आता ते बाहुल्या गोळा करून ते हे करणार आहे काय. नुसतं बाहुल्याच घेते, दुसरं काहीच घेत नाही. आणि खेळणं तिच्या घरामध्ये मला म्हणजे ठेवून ठेवून कंटाळा आला आहे. कारण एवढे खेळ झाले आहेत ना, काहीतरी तिचे महिन्यातून मला वाटतंय तिनं घेतीच खेळणी कोणती ना कोणती. मग तिचं काय असतं बाहेर गेलं की मला खेळणी घे, हेच. तर बघा आपलं किती छान तुळस आली आहेत. काय माहीत मला तुळशीवर खूप प्रेम आहे माझं. मला तुळस जर नसली ना, खरं सांगते मी, मला करमत नाही. आणि मला ते तुळशीचे रोप बघून एवढा आनंद झाला होता ना, जसं काही म्हणजे लॉटरी लागली असा आनंद झाला होता. सो आता डी-मार्टमधून मी ही भरण्या आणल्या होत्या. तर या भरण्या ना मला म्हणजे ₹87 ला का काहीतरी 6 पडल्या होत्या. पण मी 3च काढल्या, 3 नाही काढल्या. हा आहे गुरुवारचा व्हिडिओ. तर गुरुवारी बघा मी काहीतरी म्हणजे विचारामध्ये होते आणि मी अगोदर फुल आणायला खाली गेले होते तेव्हा माझं लक्षच नव्हतं, की त्या म्हणजे तिथं गाडी थांबली आहे म्हणून. मी काय केलं स्वामींसाठी गजरा आणि फूल घेऊन आलं वर. आणि मला पारायणाच्या दिवशीच बघा ना, मला असं वरी आल्यावर मग अचानकच मला गॅलरीत गेले मी आणि मला तिथं स्वामींचं दर्शन झालं. आणि खरं सांगते मी कोणत्यातरी म्हणजे विचारातच होते आणि त्या गाडीवर लिहिलं, की "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." मी सांगते खरंच मला असं एवढं डोळ्यात पाणी आलं ना, की बस. म्हणलं, की बाबा खरंच म्हणजे आज पारायण मी चालू केलं आहे. पहिलाच दिवस आहे आणि स्वामींचं कसं म्हणजे स्वामींनी मला दर्शन दिलं. असो आणि दत्ताच्या मंदिरात खूप दिवस झाले गेले नव्हते, तर दत्ताच्या मंदिरात पण जाऊन आले. तर चला बाय.